नमस्कार मित्रांनो, तब्बल 1979 पदांसाठी सरकारी भरती केली जाणार आहे, ज्यामध्ये गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना 1,12,400 पर्यंत पगार प्रति महिन्याला दिला जाणार आहे। उमेदवारांचं वय मात्र या पदांसाठी 18 ते 27 दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। 15 जुलै 2026 पर्यंत या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, DSSB म्हणजेच दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत ही सरकारी भरती केली जाणार आहे। ऑल ओव्हर इंडियाचे मेल आणि फिमेल कॅन्डिडेट या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 16 जून 2026 पासून 15 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, या भरतीमार्फत कोणकोणती पदं नेमकी या ठिकाणी भरली जाणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पोस्ट कोड देखील प्रत्येक पदाचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यामध्ये ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट हे जे पद आहे ते वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज भरलं जाणार आहे, ज्यामध्ये बायोलॉजी, बॅलिस्टिक, केमिस्ट्री, लाय डिटेक्शन, डॉक्युमेंट्स, HRD, क्वालिटी कंट्रोल, त्यानंतर फोटो, सायबर फॉरेन्सिक, मोबाईल फॉरेन्सिक युनिट, फिंगरप्रिंट्स, फिजिक्स यांसारख्या विषयांचा समावेश होतो। या व्यतिरिक्त टेक्निकल असिस्टंट हिंदी, असिस्टंट आर्किविस्ट ग्रेड 1, IT असिस्टंट, फिटर, लिफ्ट ऑपरेटर, असिस्टंट ऑपरेटर कम मेकॅनिक, सबस्टेशन अप्रेंटिसशिप, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT, डोमेस्टिक सायन्स टीचर, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर, स्पेशल एज्युकेशन टीचर्स, स्पेशल एज्युकेटर प्रायमरी, इलेक्ट्रिकल ओव्हरसीज म्हणजे सब इन्स्पेक्टर यांसारखी तब्बल 1979 पदांची एक मोठी भरती केली जाणार आहे। मित्रांनो, सरकारी असा हा जॉब असणार आहे। वेगवेगळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे। विभाग देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन नेमकी कसं असणार आहे, हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी हा टेबल म्हणजे ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 15 जुलै 2026 पर्यंत दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी नेमकी तुमची काय शैक्षणिक पात्रता पाहिजे, त्यानंतर किती पगार दिला जाणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जे पहिलं पद आहे ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, हे वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या प्रत्येक सब्जेक्टसाठी म्हणजे या पदासाठी वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये हे जे पद भरलं जाणार आहे, या प्रत्येक पदासाठी 29,200 ते 92,300 इतका जबरदस्त पगार 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। यामध्ये या प्रत्येक पदासाठी मित्रांनो सब्जेक्ट वाईज म्हणजे संबंधित विषयातनं उमेदवारांची मास्टर पदवी असणं गरजेचं असणार आहे। जसं तुम्ही वरती बायोलॉजी असेल, बॅलिस्टिक असेल, केमिस्ट्री, फिजिक्स असे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी मास्टर पदवीच संबंधित विषयातनं असणं गरजेचं असणार आहे। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर या पदाच्या व्यतिरिक्त टेक्निकल असिस्टंट हे पद देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एक जागा या ठिकाणी असणार आहे आणि याही पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातनं मास्टर पदवी असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे हिंदीमधनं मास्टर पदवी इंग्लिश विषयासहित किंवा इंग्लिशमधनं मास्टर पदवी हिंदी विषयासहित या ठिकाणी मागितलेलं आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांचं हिंदी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशनचं डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन असणं गरजेचं असणार आहे, तरच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता। आणि या पदासाठी 35,400 ते 1,12,400 इतका जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान मात्र असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त असिस्टंट आर्किविस्ट ग्रेड 1 या पदासाठी तुम्ही बघू शकता हिस्ट्री विषयातनं मास्टर पदवी आणि आर्शिव्ह अँड रेकॉर्ड मॅनेजमेंट या विषयाचा डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं असणार आहे। याही पदासाठी सेमच पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। 30 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर IT असिस्टंट ग्रेड 1चं पद आहे। या पदासाठी 125 जागा या ठिकाणी दिले गेलेल्या आहेत आणि यासाठी 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त दिलेला टायपिंग स्पीड उमेदवारांकडे मागितलेला आहे। मित्रांनो, या पदासाठी मात्र 25,500 ते 81,100 इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 27 वर्षापर्यंत मागितलेलं आहे। त्यानंतर फिटर या पदासाठी उमेदवारांचं
प्लंबरमधनं ITI असणं गरजेचं असणार आहे. ज्या उमेदवारांकडे प्लंबरमधनं ITI आहे अशा उमेदवारांकडे मात्र 1 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे. 5,200 ते 20,200 असा 7व्या वेतन आयोगानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आणि या पदासाठी 20 ते 32च्या दरम्यान उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, लिफ्ट ऑपरेटर या पदासाठी देखील 10वी तुम्ही केलेली आहे आणि ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या संबंधित ट्रेडमधनं तुम्ही केलेलं आहे. ॲप्लिकेशन करू शकता. 19,900 ते 63,200 इतका पगार असणार आहे. 37 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढचं जे पद आहे असिस्टंट ऑपरेटर कम मेकॅनिक या पदासाठी देखील 10वी तुम्ही केलेली आहे आणि संबंधित क्षेत्रातून म्हणजे संबंधित विषयातनं ITI केलेलं आहे. ॲप्लिकेशन करू शकता. सेम पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. 18 ते 32च्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर सबस्टेशन अप्रेंटिसशिप याही पदासाठी तुम्ही बघू शकता ITI आणि 10वी उमेदवारांची असणं गरजेचं असणार आहे. याही पदासाठी 32 वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड Bचं पद आहे, म्हणजे गट ब वर्गाचं हे पद आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि दिलेला टायपिंग स्पीड या ठिकाणी उमेदवारांकडे मागितलेला आहे. 29,200 ते 92,300 इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे. त्यानंतर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT या पदासाठी देखील या ठिकाणी भरती केली जाणार आहे. यामध्ये BCA ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातनं केलेलं आहे किंवा कम्प्युटर सायन्समधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशा उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रातनं म्हणजे संबंधित विषयातनं पदवी घेतलेली आहे BA BTechची अशाही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, या पदासाठी मात्र 44,900 ते 1,42,400 असा जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज करू शकता. PDF खूप मोठी आहे. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे. आता या सर्व पदांसाठी उमेदवारांनी भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे. दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 15 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना असणार आहे. मात्र वुमेन असेल, ST ST फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. एक्झामिनेशनची स्कीम बघू शकता. यामध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी एक्झामची स्कीम थोडी वेगळी असणार आहे. यामध्ये जनरल कॅटेगरी म्हणजे पोस्ट कोड हे तुम्हाला वरती शोधायचे आहे आणि या पोस्ट कोडसाठी म्हणजे हे जे पदं या ठिकाणी दिले आहे या पदांसाठी 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. दिलेल्या 5 विषयावरती हे प्रश्न असणार आहे. त्यानंतर काही पदं जी आहेत टेक्निकल सी रिलेटेड आहे, जसे की या ठिकाणी कोड दिलेले आहे. या कोडसाठी सेमच या ठिकाणी एक्झाम पॅटर्न असणार आहे. मात्र 2 वेगवेगळे सेक्शन असणार आहे, सेक्शन A आणि सेक्शन B. अशा पद्धतीने मित्रांनो टेक्निकल टीचिंगचे देखील काही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. यासाठी देखील सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 सेक्शन या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत एक्झामिनेशनचा पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता मित्रांनो, या सर्व पदांसाठी जरी तुमचं वय वरती दिल्याप्रमाणे असेल तरी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार या ठिकाणी SC ST उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत पाहायला मिळते. या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल, एक्स सर्व्हिसमन असतील, ग्रुप Cचे कर्मचारी असतील अशाही उमेदवारांना वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला याच PDF पाहायला मिळणार आहे. संपूर्ण PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.